ब्लँक झालोय मी. ब्लँक झालं असं म्हणण्यापेक्षा मी काय बोलावं हेच मला कळत नाहीये. कारण माझ्या दृष्टीने हा फार एक हृदय प्रसंग आहे असं मी म्हणतो आजचा. मी कधी विसरणार नाही की अशा सगळ्या आर्टिस्ट कलावंत जे निर्माते आहेत, जे कलेचे जे जाण असलेले लोक आहेत, त्यांच्यासमोर माझा असा या निरोपाने सत्कार करावा. काम करत राहायला पाहिजे, काम करतच राहणार तुम्हाला आनंद होईपर्यंत. जोपर्यंत तुम्हाला आनंद वाटेल तोपर्यंत काम करणं हेच माझं काम राहील. किंबहुना तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण माझं काम तसंच राहील. आणि मला माहिती आहे की माझ्या पुढच्या वाटचाली सुद्धा तुम्ही मला तशी साथ द्याल. मी खरं म्हणजे मला जास्ती आणि काय बोलता येणार नाही याच्यापेक्षा, याच्यापुढे मला काय करायचं हे फक्त मला विचार करायचा आहे, जास्ती बोलण्यापेक्षा. बोलून मी काही सिद्ध करू शकत नाही, माझ्या कृतीने मी करून दाखवायचा प्रयत्न करेन. अशोकजी, तुम्ही गेली अनेक दशकं इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि त्याचे साक्षीदार इथे प्रेक्षागृहामध्ये रंगमंचावर उपस्थित आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांकडून तुम्ही कृतज्ञतेचा आणि मानाचा नमस्कार स्वीकारा. चित्रपताका अशी होऊ दे, यंदाचा महोत्सव असा होऊ दे, जो तुम्ही आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे अशा आमच्या मराठी चित्रपटाच्या शिलेदाराला अभिमान वाटला पाहिजे, एवढीच इच्छा मी व्यक्त करते आणि तुमचे आभार व्यक्त करते. मनापासून आभार. आता जो महोत्सव केलेला आहे हा फार फायदेशीर ठरणार आहे सगळ्यांच्या दृष्टीने देखील. आणि जे महाराष्ट्रात जेवढे जे नट आहेत त्यांना चांगले चांगले पिक्चर बघून त्यापासून शिकता येईल. कारण आर्ट ही शिकवून येत नाही, ती स्वतः आत्मसात करावी लागते. आणि मला वाटतं हा महोत्सव त्याला कारणीभूत होईल, अशा तऱ्हेचा महोत्सव. आणि हा करण्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे, शेलार साहेबांचे मी अतिशय आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. राष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ कलावंत, ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ साहेब, मंचावर उपस्थित ज्यांनी या रंगभूमीची आणि मराठी माणसाची कित्येक वर्ष सेवा केली असे आमचे जब्बार पटेल साहेब, आमच्या विभागाचे सचिव आणि आपल्या सगळ्यांना या सुविधा उपलब्ध करण्यामध्ये